आता मग काँग्रेसची अनुपस्थिती असल्याने एक गोष्ट लक्षात घ्या की त्या काळी काँग्रेस भारतातील सर्वात जास्त लोकांचं प्रतिनिधित्व भारतामध्ये करत होती आणि तीच जर राजकीय संस्था तेथे अनुपस्थितीत असेल किंवा तोच जर पक्ष त्या ठिकाणी नसेल तर भारतासाठी राज्यघटना कशा प्रकारे बनवली जाऊ शकते? भारतासाठी राज्यघटना कशी बनवली जाऊ शकते? तर आता हे इंग्रजांना समजून आलं, इंग्रजांना समजलं की जर भारतासाठी राज्यघटना किंवा कायदा करायची असेल तर काँग्रेसला गोलमेज परिषदेमध्ये आणणं गरजेचं आहे. त्याशिवाय आपण गोलमेज परिषद घेऊ शकत नाही किंवा भारतासाठी ज्या पुढील सुधारणा द्यायच्या आहे ते देऊ शकत नाही. यामुळं आता काँग्रेसला गोलमेज परिषदेमध्ये आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आणि जे रॅमसे मॅकडोनाल्ड होते यांनी अशी आशा केली की पुढील जी गोलमेज परिषद असेल त्यामध्ये काँग्रेस सहभागी होईल. मग आता यांची आशा खरं करून दाखवणं कुणाचं काम होतं? तर त्या काळी भारतामध्ये जे व्हाईसरॉय होते लॉर्ड आयर्विन हे त्यांचं काम होतं. मग आता त्यांनी काय केलं तर त्यांनी गांधीजीला निमंत्रण दिलं की या आपण चर्चा करू आणि त्यांच्या बरोबरच जे एम.आर. जयकर होते आणि तेज बहादूर सप्रू होते यांनी देखील दोघांनी प्रयत्न केले आणि या सर्वांच्या प्रयत्नाला यश आलं आणि 5 मार्च 1931ला गांधी आयर्विन चर्चा झाली. याला गांधी आयर्विन करार म्हणतात किंवा ही चर्चा दिल्लीमध्ये झाली याला दिल्ली करार सुद्धा म्हणतात. तर मग आता या चर्चेतून जो करार अस्तित्वात आला तो गांधी आयर्विन करार आहे आणि या करारामध्ये ज्या काही गोष्टी गांधीजींनी मान्य केल्या किंवा आयर्विननी मान्य केल्या त्या गोष्टींचा अभ्यास करणं आपल्याला गरजेचं आहे. तर आयर्विनने सुरुवातीला काय काय मान्य केलं? कारण गरज कोणाला होती? आयर्विनला होती. कारण जे ब्रिटिशांचे पंतप्रधान होते त्यांनी आशा केली होती की आता काँग्रेस आली पाहिजे. त्या आशेचं प्रत्यक्षात रूपांतर करण्याची जबाबदारी आयर्विनवर असल्यामुळं आयर्विनने बऱ्याचशा गांधीजींच्या ज्या मागण्या होत्या त्या मान्य केल्या होत्या. पहिली मागणी होती की जे राजकैदी होते त्यांची सुटका केली जावी. मात्र अशाच राजकैद्यांची सुटका केली जाणार होती ज्यांनी अहिंसक मार्गाने चळवळ केली होती किंवा ज्यांच्यावर हिंसेचा गुन्हा नव्हता. त्यानंतर जमा न केलेले दंड जे होते ते माफ केले जावे. बऱ्याचशा चळवळीमध्ये काय व्हायचं, जे बरेचसे लोक होते त्यावर दंड आकारले जायचे, तर ज्यांनी दंड अजून जमा केला नव्हता त्यांचे माफ केले गेले होते. मात्र ज्यांनी ऑलरेडी जमा केला होता त्यांच्यासाठी यामध्ये काही तरतूद नव्हती. त्यानंतर तिसरी तरतूद न विकलेल्या जप्त जमिनी परत करण्यात याव्या. आता ही तरतूद काय आहे तर ब्रिटिश काय करायचे, बऱ्याचशा गुन्ह्यासाठी त्या व्यक्तीची जमीन जप्त करून घ्यायची आणि ती दुसऱ्याला विकून टाकायची. तर मग अशा स्थितीमध्ये ज्या जमिनी ब्रिटिशांनी जप्त केल्या होत्या मात्र विकल्या नव्हत्या तर अशा जमिनी परत करण्यात आल्या. त्यानंतर ज्या सरकारी कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिला होता त्यांच्याबद्दल सौम्य धोरण काय करायचं होतं, ब्रिटिशांनी घ्यायचं होतं. त्यानंतर किनारी भागात, आता किनारी भागात जे लोक राहत होते त्यांनी स्वतःच्या वापरासाठी मीठ तयार करण्याचा त्यांना अधिकार देण्यात आला होता. विकण्यासाठी नव्हे बरं का, ही गोष्ट लक्षात घ्या, स्वतःच्या वापरासाठी. त्यानंतर आपत्कालीन अध्यादेश मागे घेण्यात यावे. आता अशी जेव्हा सिच्युएशन येते किंवा आज जर आपल्या देशावर काही संकट आलं तर आपण काय करतो, आणीबाणी लावतो. तेव्हा ब्रिटिशांवर काही संकट आलं तर ते काय करायचे, त्या आणीबाणी सारखे लष्करी कायदे लावायचे आणि अशा लष्करी कायद्यामध्ये किंवा अशी जी आणीबाणी असते तिच्यामध्ये सरकारला कायदे करण्यासाठी इतका टाइम नसतो. त्यामुळे सरकार काय करत असतं, अध्यादेश काढत असतं. त्या काळी अध्यादेश व्हाईसरॉय काढायचा, आज तो अधिकार राष्ट्रपतीला आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची. तर इत्यादी ज्या मागण्या आहेत त्या आयर्विनने मान्य केल्या, मात्र याने दोन मागण्या मान्य केल्या नव्हत्या. पहिली मागणी होती पोलिसांच्या दडपशाहीची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसने केली होती, ती काही मान्य झाली नाही. म्हणजे पोलिसांनी बऱ्याचशा ज्या लोकांवर दडपशाही केली होती आता त्या पोलिसांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी काँग्रेसने केली, मात्र ही मागणी आयर्विनने मान्य केली नाही. आणि दुसरी महत्वाची मागणी आहे ती मान्य झाली नाही. हिचं दुःख तर सर्वांना कायम राहील. ती म्हणजे भगतसिंह आणि त्यांचे जे साथीदार होते त्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. तर काँग्रेसची अशी मागणी होती की त्या फाशीच्या शिक्षेचं जे रूपांतर आहे ते तुम्ही जन्मठेपेत करा, अशी काँग्रेसची मागणी होती. काँग्रेस म्हणत होतं की त्यांना डायरेक्ट माफ नका करू, त्यांच्या शिक्षेचे रूपांतर जन्मठेपेत करा. मात्र ही मागणी जी
मात्र ही मागणी आयर्विनने मान्य केली नाही आणि यावरून मोठा विवाद आहे, त्यावर आपल्याला लक्ष नाही द्यायचं आहे. पण बरेचसे लोक असं म्हणतात की गांधीजींच्या मनात जर आलं असतं तर ते ही फाशी काय करू शकले असते, थांबवू शकले असते. हा डिबेटचा विषय आहे, तो बाजूला ठेवा. तर मग आता गांधीजींनी सुद्धा काही गोष्टी मान्य केल्या, त्या म्हणजे कोणत्या? तर पहिली गोष्ट होती सविनय कायदेभंग स्थगित करणे. आता गांधीजींनी काय केलं, सविनय कायदेभंग स्थगित करण्याची जी मागणी होती ब्रिटिशांची ती मान्य केली. त्यानंतर दुसरी मागणी अशी होती की गोलमेज परिषदेमध्ये काँग्रेसने सहभाग घ्यावा. तर ही मागणी सुद्धा कुणी मान्य केली? गांधीजींनी मान्य केली. तर या मागण्या ज्या आहे गांधीजींनी काँग्रेसच्या वतीने मान्य केलेल्या आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आता यानंतर पुढील जे अधिवेशन होतं काँग्रेसचं ते अधिवेशन आहे कराचीचं अधिवेशन, जे 29 मार्च 1931ला झालं होतं. आता हे अधिवेशन मार्च महिन्यात घेण्यात आलं, ही गोष्ट लक्षात ठेवा. जे रेग्युलर अधिवेशन होतं ते डिसेंबरमध्ये होत असतं. आता या अधिवेशनाचे जे अध्यक्ष होते ते होते सरदार वल्लभभाई पटेल. आणि मग या अधिवेशनात काय करण्यात आलं, तर या अधिवेशनात दोन महत्त्वाच्या गोष्टी करण्यात आल्या होत्या. त्या जर बाजूला ठेवल्या या ठिकाणी तर हा टॉपिक आपल्याला समजेल. त्या दोन गोष्टी काय होत्या मी तुम्हाला रँडम सांगतो. एक म्हणजे जो मूलभूत हक्काचा ठराव आहे तो आपण स्वीकारला होता. देशासाठी जी आर्थिक नीती होती ती कशी असावी याचा सुद्धा आपण याच्यासाठी एक समिती स्थापन करून तिचा स्वीकार केला होता. आणि त्यानंतर तिसरी गोष्ट अशी होती की स्वराज्याची व्याख्या या अधिवेशनातच आपण स्वीकारली होती. आता या गोष्टी जर बाजूला ठेवल्या, आता या अधिवेशनात काय करण्यात आलं, तर या अधिवेशनात गांधी आयर्विन जो करार आहे सुरुवातीला या कराराला मान्यता देण्यात आली आणि दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून गांधी सामील होतील या गोष्टीला मान्यता देण्यात आली. तर या दोन गोष्टी या अधिवेशनामध्ये मान्य करण्यात आल्या, याच्याशी रिलेटेड बरं का. नाही तर मी तुम्हाला काँग्रेसचे अधिवेशन ज्यावेळी शिकवलं होतं त्यावेळी जे इतर गोष्टी होत्या त्या शिकवल्या होत्या. आता यानंतर